मनात येतं आमच्या वेळेला कशी कुस्ती होती, आता कशी आहे. पैसा भरपूर झाला, महागाई आहे. आमच्या वेळेला स्वस्ताई होती, 2 रुपये लिटर पेट्रोल होत. 50 रुपये मिळालं तर बाहेर गावी गेलं तर 2-2 रुपये 2 राईस प्लेट खायचं. 10 रुपयाचं पेट्रोल भरायचं, तेवढंच 35 रुपये राहिलं. स्वस्ताई होती. मांबरा बदाम 25 रुपये किलो होता. आज मांबरा बदाम मला वाटतं 3000 रुपये किलो असं. हे अमेरिकन आम्ही खात नव्हतो, हे आज 800 रुपये किलो आहे. काजू 800 रुपये किलो आहे. तूप त्यावेळेला 4 रुपये किलो, मटण 4 रुपये किलो, दूध 2 रुपये लिटर. आणि पैलवानकीला पैसे नव्हते. आजकाल पैलवानकीला दिवस आहेत, पैसाही खर्च करणारी लोक आहेत, परंतु पैलवान आपल्या पालकाला फसवतात. हे 100% माझी भूमिका आहे. तसं न करता पालकांनीही आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावं ही अपेक्षा. लवार भाता घेऊन बसलेला असतो, तसं वस्तात भाता घेऊन बसलेले असतात. तर जाळात घालावं लागतं, मोठ्या घाणानं हाणावं लागतं आणि बारक्या घाणानं त्याला अंकुची काढावी लागती, तर तो हत्यारकारी झालं. आजकाल धक्काधक्कीचं जीवन आहे. ही पोरं शेती करायला सुद्धा नको म्हणायला लागली. शेतीचा धंदा मोडून पडायला लागलेला आहे. आजकाल दत्ताप्पा निमगावला बी होता काही दिवस, त्यानं आला स्वतःची तालीम इथं उभी केली. आज त्या तालमीत 100-150 पैलवान असतील. आमची बी तालीम एकेकाळी महाराष्ट्रात प्रसिद्ध होती. तिचंही काम अंतिम टप्प्यात आले. 2 महिन्यात काम होईल. ज्याला राहायचं आहे चांगल्या प्रकारे राहावा. आणि एकलव्यानं जसं केलं तसं आपण कुस्ती मेहनत करा, गुरुवर निष्ठा ठेवा, आईबापाचं नाव घ्या. कोण आला किती गेला काही झालं माहिती नाही. जन्म झालेला मृत्यू आहे. किती कमवलं त्याला माहीत नाही. जाताना आपल्या कपड्याला खिस्सा नसतो, नवं कपडा आणायचा, लंगोटी घालायचा आणि जा, अशी परिस्थिती आहे. सर्व कुस्ती पैलवानाच्या पालकांना विनंती करतो की आपल्या मुलावर स्वतःचं लक्ष पाहिजे. कुठं बसतो, कुठं राहतो, काय करतो. साधिक महाराष्ट्रात आला, सगळ्याला मारत गेला. ते काय फड फिरायला नव्हता. त्यावेळेला महाराष्ट्रात भरपूर पैलवान होते. 1 नंबरचे पैलवान चला बनकर पृथ्वीराज पाटील आखाड्यावर चला, ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आप्पा. अमोल दादा हे रावसाहेब अप्पा मगर, हिंद केसरी मारुती माने, मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे, हरिचंद्र बिराजदार मामा, महाराष्ट्रात जेवढे जागतिक कीर्तीचे पैलवान झाले त्या सर्व पैलवानचा जवळून या रावसाहेब अप्पांना सहवास लाभला. संपूर्ण आयुष्य लाल मातीत घालवलं हे रावसाहेब अप्पा मगर, मगराच्या निमगावचे. दत्ताप्पांचे वस्ताद